गरमागरम पावसाळा आणि या पदार्थाचा तुम्ही आनंद घेतला नसेल तर अवश्य पहा संपूर्ण व्हिडिओ। तर या पदार्थाला तुमच्या भागात काय म्हणतात कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा। आणि तुम्ही या पदार्थाची चव घेतली नसेल तर अवश्य संपूर्ण व्हिडिओ पहा। कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव देखील अवश्य सांगा। तर हे पहा मस्त साजूक तुपाची धार सॉरी तर हे पहा आपण तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे, ती आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। हे पहा आई मस्त स्वच्छ धुवून घेत आहे। तुम्हाला चिकुले आवडता की नाही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि तुम्ही कुठे राहता ते देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा। हे पहा आपण कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तर हे पहा वरण छान असं घट्ट झालं पाहिजे, जेव्हा चिकुल्या खायला मजा येते। तर हे पहा गरम केलेलं पाणी आहे, गरम केलेलं पाणी आपण त्याच्यामध्ये मुगाची आणि तुरीची डाळ टाकलेली आहे आणि उकळताना तुम्ही त्याचा जो फेस येईल तो फेस तुम्ही काढत राहा। तर दाखवणारच आहोत आपण व्हिडिओमध्ये पुढे। तोपर्यंत मस्त आपण पीठ म्हणजेच आई पीठ मळायला घेते आहे। तर किंचित हळद टाकायची आहे पिठामध्ये, का बरं? छान लागतं म्हणजे हे चांगलं वाटतं। त्यात थोडं तेल पण टाकायचं, पीठ मळताना तेल टाकायचं, थोडंसं पीठ मळताना त्यात थोडंसं तेल टाकायचं। तर हे पहा तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला जो डाळीला फेस येईल तो फेस काढून टाकायचा आहे। तर हे पाहू शकता, कारण ते गुडघे वगैरे आपले दुखतात, हे आपलं हे त्याच्यामुळे आपले गुडघे वगैरे दुखायचे म्हणजे दुखत नाही। आपण हे जे फेस आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला ते रसायन वगैरे असतात। तर हे पहा संपूर्ण फेस आपण काढून टाकलेला आहे आणि छान असं वरण तयार होणार आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तर आता आपल्याला तेल पण टाकलं आपण, मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून घट्ट करायचं। तर हे पहा अशा प्रकारे छोटे छोटे टमाटे आपण आणलेले आहेत। तर किती छान टमाटे आहेत मस्त धुवून घेतले। आता आपण याच्यात अखंड टाकले तरी चालेल, पण आपण थोडेसे अर्धे तुकडे करून टाकून काढलंच पाहिजे ना आपण। हा पेज जो आहे हा आपण नक्की काढलाच पाहिजे, कारण आपले गुडघे दुखतात, सांधे दुखतात, कारण ते आपल्या शरीरामध्ये अपायकारक असतो तो फेस, त्याच्यामुळे आपण तो काढून टाकायचा, आपण झाकून ठेवायचं ते जे आहे। तर टमाटे असे बारीक 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 चिरून घ्यायचे आहेत छान, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या पाण्यात टाकायच्या। तर हे पहा तर त्याचा सगळा फेस काढला होता, तरी पण थोडासा आलेच आहे त्याला, तर तो पण काढून टाकते मी। आणि नंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला, तेल, हिंग, हळद, हिंग नंतर टाकू शकतो तुम्ही तरी चालेल, थोडं तेल टाकते। थोडीशी अर्धा चमचा पाव चमचा आपल्याला हळद टाकायची आहे, पाव चमचा मस्त छान बघा किती मस्त मिळून आलेली डाळ आपल्याला, कारण पाऊस छान अशी डाळ तयार झालेली आहे। आता कारण पाऊस पण पडत आहे ना, पावसामुळे ना चिकुल्या खायची मजाच आनंद मस्त छान असते। त्याच्यामध्ये आपल्याला असं चांगली पातळ काढायची आपल्याला, आणि त्याच्यामध्ये आपल्याला तडका टाकायचा आहे। मस्त पातळ केलेली आपण आपल्याला तडका द्यायचा आहे। तर तडक्यासाठी आता मी याच्यावर भांडे ठेवले, तडका द्यायचा आहे आपल्याला, तडका द्यायचा आहे मस्तपैकी। तडका देऊन घेऊ आपण, मोठी टाकायची, हळद, आपल्याला याच्यामध्ये मस्त मिळून आलेले। आता आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला त्याची उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिकुला टाकायचं आहे, जास्त नाही लावायचं आपल्याला पीठ।
घट्ट मळण्यामुळे जास्त हे होतं. मस्त आपल्याला पोळ्या करून घ्यायचा त्याच्या. टाकायचं त्याच्यामध्ये. छान उकळी आलेली आहे. मस्त टाकायचं छान. अशा एक 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 करून आपल्याला सगळ्या उंड्याच्या पोळ्या आपल्याला टाकायच्या.